ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली भक्त तुझा गुरुदेवा पुरता भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। विठ्ठल 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 पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल ता विठ्ठल विठ्ठल ता विठ्ठल विठ्ठल नामदेव कीर्तन करी प्रेम भरे नाचे पांडुरंग 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 नाचे पांडुरंग हरी हरी नाचे पांडुरंग नाचे पांडुरंग
गुरूंच्या पवित्र स्मरणाने या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करूया. अंधाराकडून प्रकाशात नेणारा, स्वतः झिजून आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देणारा आणि अज्ञानाच्या जगात आपल्याला योग्य मार्ग दाखवणारा तो म्हणजेच आपला गुरु. नमस्कार. PSMS इंग्लिश मीडियम स्कूल पेठच्या आजच्या या पवित्र आणि मंगलमय वातावरणात तुमचं स्वागत. आजचा दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस, गुरुपौर्णिमा. आजचा प्रत्येक क्षण आपल्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आई वडिलांनंतर आपल्याला बोट धरून चालायला शिकवणारे आणि घडवणारे आपले मार्गदर्शक म्हणजे आपले मुख्याध्यापक आणि शिक्षक. नमस्ते मैम। नमस्ते बेटा। क्या आपने मुझे पहचाना? नहीं बेटा, मैंने तुम्हें नहीं पहचाना। मैं दीपक, आपका स्टूडेंट। आपने मुझे 5th क्लास में पढ़ाया था मैम। दीपक, बेटा माफ करना, मैंने अभी भी तुम्हें नहीं पहचाना। अब उम्र भी हो गई है तो याद नहीं रख पाती हूँ आजकल। मैं आपको याद दिलाता हूँ। स्कूल में एक दिन एक बच्चे का क्रेयॉन चोरी हो गया था। फिर उसने क्रेयॉन बॉक्स चोरी होने की बात बताई थी और क्रेयॉन बॉक्स का पता लगाने के लिए आपने सभी बच्चों को एक लाइन में खड़ा किया और उनसे आंखें बंद करने के लिए बोला था। सभी बच्चों की चेकिंग करने पर क्रेयॉन बॉक्स आपको मिल गया और आपने उस बच्चे को लौटा दिया बिना क्लास में ये बताए कि वो क्रेयॉन बॉक्स किसने चुराया था। हाँ बेटा, अब याद आ गया। मैम, मैं आपको बताना चाहता हूँ, एक्चुअली वो बॉक्स चुराने वाला बच्चा मैं ही हूँ। लेकिन मैम, आपसे एक सवाल है। पूछो बेटा, क्या सवाल है? उस वक्त आपने क्लास में ये बात क्यों नहीं बताई? क्योंकि ये बात मैं खुद भी नहीं जानती कि उस दिन किस बच्चे ने चोरी की थी, क्योंकि मैंने खुद भी अपनी आंखें बंद की हुई थी। पर आपने ऐसा क्यों किया मैम? क्योंकि अगर मैं ऐसा नहीं करती तो चोरी करने वाला छात्र हो सकता है मेरी नजरों से गिर जाता और शायद मैं उसे अच्छी से शिक्षा नहीं दे पाती। ओह, मगर आपने बाकी सबकी आंखें क्यों बंद करवाई? ताकि चोर को पहचान कर उसके मित्र उससे मित्रता न तोड़ बैठे। सचमुच आप महान हैं मैम। आपने चोर होने पर भी अपने शिष्य को अपनी और उसके मित्रों की नजरों में गिरने से बचाया। और मैम, मुझे उस दिन अपनी गलती का एहसास हो गया और मैंने एक शिक्षक बनने का संकल्प ले लिया। तो देखा साथियों, सच्चा गुरु किस तरह मुश्किल घड़ी में भी अपने शिष्य का साथ नहीं छोड़ता। गुरु का अर्थ स्कूल, कॉलेज या ट्यूशन शिक्षक होना नहीं, बल्कि गुरु वो व्यक्ति है जो हर हाल में आपकी भलाई चाहता है और आपको सही राह दिखाता है।
आप सभी को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं। जेव्हा पुण्यात राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना वाढवलं तेव्हा त्यांनी फक्त त्यांना तलवार चालवणं शिकवलं नाही, तर आपल्या मराठी संस्कृतीतले रामायण, महाभारत आणि अनेक कथा सांगून त्यांच्या मनात धर्म, न्याय आणि असे विचार रुजवले. कारण तलवार फक्त हाताला शक्ती देते, पण संस्कार मनाला दिशा देतात. त्यानंतर जेव्हा स्वराज्याचा विस्तार झाला तेव्हा शिवाजी महाराजांना एका अशा गुरुची शोध होता जो स्वतःला वाढवण्यासाठी कामाला यायचा. ते गुरु होते समर्थ रामदास स्वामी. एक दिवस समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागत शिवाजी महाराजांच्या दरबारापर्यंत पोहोचले. ते दरबारात गेले आणि शिवाजी महाराजांकडे भिक्षा मागितली. शिवाजी महाराजांकडे सोनं होतं, संपत्ती होती आणि वैभव होते, पण आपल्या गुरुला भिक्षा मागताना बघून त्यांच्या मनात अपार नम्रता निर्माण झाली. त्यांनी क्षणभराचाही विलंब न करता अख्खा राज्य एका पत्रात लिहिले आणि ते पत्र समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण केले आणि म्हणाले, राजे, हे राज्य आता तुमचं झालं. तर त्यावरती सगळं समारंभ शांत झाला. समर्थ रामदास हसले आणि ते तो पत्र त्यांच्या हातात परत दिला आणि म्हणाले की शिवबा, हे राज्य माझे नाही, हे रयतेचे राज्य आहे आणि त्यावर तुझं हक्कही नाही, तू फक्त त्याचा सेवक आहेस. तर ह्याची सेवा तू ईश्वराची सेवा जशी करशील तशी कर. आणि ह्याच्यापासून आपल्याला फक्त एक शिकवण मिळते की गुरु हा आपला फक्त लेसन शिकवत नाही आपल्याला, ते आपल्यातला अहंकार मिटवतात, आपल्याला अवघड सिच्युएशनमधून बाहेर काढतात, आपल्याला सॉल्युशन्स दाखवतात. आणि गुरु इज नॉट द वन हू ओनली टीचेस अ लेसन, ही इज द वन हू अवेकन्स द सोल अँड द ग्रेट आयडियल्स. म्हणून आणि शेवटी की गुरु इज नॉट द वन who walks forward and seeks the glory. He is the one who walks behind and ensures that his disciples, which is all of us, reach the glory. आणि म्हणून फक्त हे लक्षात ठेवा की आपले जे गुरु आहेत हे आपल्या आयुष्यात एक फार महत्त्वाचं हे निभावतात आणि म्हणून त्यांचा आदर फक्त गुरुपौर्णिमा आणि टीचर्स डे पुरता मर्यादित नसलं पाहिजे. आपण दररोज त्यांचा आदर केला पाहिजे, इक्वली त्यांना हे केलं पाहिजे आणि त्यांच्यासोबत नेहमी सन्मानाने वागलं पाहिजे. थँक्यू. हे कार्यपुष्प अर्पण करीत असते. गुरु विज्ञानाचा आधार. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर, तोच आमचा खरा आधार. गुरु दाखवते योग्य वाट, तीच असते जीवनाची नवीन पहाट. आई आमची पहिली गुरु, तिच्यामुळे झाले जीवन सुरू. शाळेतील शिक्षक आमचे दुसरे गुरु, त्यांच्यामुळे झाले शिक्षण सुरू. शाळेच्या पहिल्या दिवशी होते डोळ्यात अश्रू, आईचा हात सोडताना आलं खूप रडू. गुरुने दिला प्रेमाचा आधार, त्यांनीच दिला जीवनाला आकार. गुरु आमची दुसरी आई, शाळेत म्हणतो त्यांनाच बाई. कधी प्रेमाने कधी रागाने, गुरु शिकवतात आम्हाला पवित्र मनाने. गुरुचे उपकार कधी न